नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 8वे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण समभुज चौकोन याच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. एक कृती आपण त्यासाठी अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात. आता समभुज चौकोन म्हणजे काय त्याची व्याख्या बघूयात आधी आपण. ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात किंवा समांतर असतात त्यांना आपण काय म्हणतो, समभुज चौकोन असे म्हणतो. आता इथे त्यांनी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे किंवा कृती सांगितलेली आहे. ती कृती काय आहे की हा चौकोन तुम्हाला त्यांनी काढायला सांगितला आहे, समभुज चौकोन EFGH, आणि ज्याचे जे कर्ण ते काय आहेत, त्या बाजू समान मापाच्या आहेत आणि त्याचे जे कर्ण आहेत ते काय आहेत, एकमेकांना छेदत आहेत आणि ते ज्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदत आहेत त्याला नाव द्यायचं आहे M. आता यामध्ये त्यांनी आता हे आकृती काढल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत की तुम्हाला यावरती काय अभ्यास करायचा आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की जे विरुद्ध बाजू आहेत त्यांचे तुम्हाला काय करायचं आहे, या चौकोनाच्या विरुद्ध बाजूंचं माप बघायची आहेत, काय आहेत ते, आणि जे M या बिंदूजवळ जे कोण तयार होत आहेत त्यांची पण तुम्हाला मापं शोधायची आहेत. यामध्ये या M बिंदूमुळे ह्या कर्णाचे जे दोन भाग तयार होतात, जसं हा EG कर्ण आहे त्याचे M बिंदूमुळे EM आणि MG हे तयार होतात दोन भाग, आणि ह्या FH ह्या कर्णाचे FM आणि MH हे दोन तयार होतात भाग. तर यांची पण मापं समान आहेत का हे तुम्हाला शोधायचं आहे. या दोन कर्णांची लांबी समान आहे का, आणि जे दोन भाग तयार होत आहेत ते पण मोजायचे आहेत, आणि इथे जे कोण त्याच्यामुळे तयार झालेले आहेत ते पण तुम्हाला मोजायचे आहेत. मग आता ह्या सगळ्या मापांवरनं तुम्हाला त्या समभुज चौकोनाचे गुणधर्म अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये हे जे ऑपोजिट अँगल आहेत, म्हणजे हा जो आपण असा धरू FEH हा एक अँगल धरू, आणि ह्या FEH आणि FGE हे काय आहेत, विरुद्ध कोण आहेत, त्यांची मापं समान आहेत का हे बघायचं आहे. हे कर्ण जे छेदतात ह्या चौकोनाच्या कोणांना, विरुद्ध कर्णांना, ते पण समान आहेत का ते बघायचं आहे, किंवा ते छेदतात का हे बघायचं आहे त्या कोणांना. आणि हे जे कर्ण आहेत ते एकमेकांना छेदतात का आणि ते एकमेकांना लंब आहेत का हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. आणि ही सगळी चर्चा तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये करायची आहे, वर्गामध्ये करायची आहे. आता आपण यावरती जे आधारित सोडवलेली उदाहरणं आहेत त्यांचा अभ्यास करू. यामध्ये पहिलं उदाहरण बघा. इथे चौकोन दिलेला आहे त्यांनी आपल्याला ABCD, आणि त्याच्यामध्ये त्याचे जे कर्ण आहेत ती काय करतायत, P या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतायत. आता हा आयत आहे, यामध्ये त्यांनी कर्णाची लांबी 8.5 सेंटीमीटर दिलेली आहे, आणि रुंदी जी आहे या आयताची ती आहे AB 8 सेंटीमीटर एवढी त्यांनी दिलेली आहे. आणि हा जो कर्ण आहे BP, कर्णाचं माप नाही आहे, सॉरी, BD हा कर्ण आहे, आणि BP म्हणजे जो छेदलेला भागाचा अर्धा भाग आहे कर्णाच्या, त्याचं माप दिलेलं आहे. मग त्यातनं आपल्याला त्यांनी काय विचारले, पूर्ण कर्णाची लांबी विचारलेली आहे, आणि ह्या बाजूची लांबी विचारली आहे BC या बाजूची. मग आता आपण इथे काय करूयात, एक छोटीशी आकृती काढून घेऊयात, आणि तिच्यामध्ये काय करूयात आपण, ह्याची माहिती दिलेली आहे ती लिहून घेऊयात. मग आता ही छोटीशी आकृती समजा आपली ही आहे असं आपण धरूयात. मग आता ही जी CD किंवा DC ही जी बाजू आहे हिची लांबी आणि ह्या AB ह्या बाजूची लांबी समान आहे, म्हणून ही AB जर 8 असेल तर CD पण किती असणार आहेत,
8च सेंटीमीटर असणार आहे, कारण त्या एकमेकींना समांतर बाजू आहेत. एकमेकींच्या समोरासमोरील बाजू आहेत, विरुद्ध बाजू आहेत. मग आता हे जे कर्ण आहेत ते काय करतायत, एकमेकांना छेदतायत. मग आता ह्या बीडी या कर्णाची लांबी, लेंथ ऑफ बीडी ही किती असणार आहे, 2 गुणिले लेंथ ऑफ BP, म्हणजे ह्या BPच्या दुप्पट ह्या बीडीचं माप असणार आहे, कारण BP आणि PDमुळे हा बीडी तयार होतो. मग तर म्हणून मग आपण 2 गुणिले 8.5 केलं तर 17 सेंटीमीटर एवढं त्याचं उत्तर येतं आहे आपल्याला. मग आता हा जर त्रिकोण आपण घेतला, त्रिकोणी BC आणि D, तर याच्यामध्ये आपण पायथागोरसची जर थेरम वापरली तर त्याचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. आता हा BC हा काय आहे, या त्रिकोणाचा कर्ण आहे. हा लक्षात घ्या त्रिकोण तुम्ही इथे एकदा पुन्हा BCD, म्हणजे ही बाजू आता आपण इकडे जर झाकली अशी तर हा असा आपला त्रिकोण तयार होतो. मग इथे कर्ण आपल्याला काय मिळतो आहे, BC मिळतो आहे. आणि त्यामुळे BCचा वर्ग बरोबर BDचा वर्ग, म्हणजे लांबीचा वर्ग, आणि रुंदीचा वर्ग म्हणजे CD चा वर्ग. आता इथे आपण काय करणार आहोत, BD आपल्याला काढायची आहे. मग 8.5 आणि ही आपल्याला इथे मिळालेलीच आहे BD, तर ती किती आहे, 17चा वर्ग, म्हणजे 17 आहे म्हणून इथे आपल्याला काय करायचं आहे, 17चा वर्ग करायचा आहे. CD किती आहे, 8 आहे म्हणून 8चा वर्ग, म्हणून 289 वजा 64 बरोबर 225. आता 225 वर्गमुळात घेतले की 225चा वर्ग काय येतो, 15 सेंटीमीटर. लेंथ ऑफ BC बरोबर 15 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर आहे.